पाकची गुप्तहेर ज्योती मल्होत्राबाबत नवी धक्कादायक माहिती आता उघड झालेली आहे। ज्योती मल्होत्रा ही ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। ISI अधिकारी अली हसन सोबतच्या ज्योतीच्या संवादानं हे संपूर्ण गुपित मिशन हे उघड केलेलं आहे। रॉ एजंट बद्दल माहिती काढण्याचा तिचा प्रयत्न होता आणि व्हॉट्सअप चॅट मधून हा खुलासा आता झालेला आहे। NIA कडून ज्योती मल्होत्राची 7 तास कसून चौकशी देखील करण्यात आलेली आहे। ISI दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाच्या ती सतत संपर्कात असल्याचं देखील आता उघडकीस आलेलं आहे। BSF मूव्हमेंट त्याचबरोबर रडार सारखी माहिती ज्योतीच्या क्लाउड स्टोरेज मध्ये आढळलेली आहे। सीमावर्ती भागामध्ये प्रवास त्याचबरोबर परदेशातील संपर्कांमुळे आता ज्योती मल्होत्रा ही रडारवर असल्याचं पाहायला मिळतंय। ज्योति मल्होत्रा एक ऐसी एजेंट थी कि जो पाकिस्तान के लिए काम कर रही थी और उनको पकड़ी गई। ये एक बहुत अच्छी न्यूज़ है। इनके सिवाय एक और एजेंट पकड़ा गया है, ये भी अच्छी न्यूज़ है। एजेंट की ज़रूरत होती है पाकिस्तान को, क्योंकि वो हमारी फ़ौज के बारे में कुछ जानकारी पता करना चाहते हैं। हमारे कैंटोनमेंट की इंफॉर्मेशन, हमारी वेपन सिस्टम के बारे में, हमारे जो अलग अलग लीडर्स होते हैं मिलिट्री लीडर्स, उनके बारे में, इसके सिवाय हमारा मोराल कैसा है, अलग अलग प्रकार की इंफॉर्मेशन होती है जो एजेंट्स के द्वारा ली जाती है। और ज्योति मल्होत्रा इस प्रकार की इंफॉर्मेशन पाकिस्तान को दे रही थी, इस प्रकार की खबर सामने आ रही है। ज्योतीचा ISI अधिकाऱ्यांशी संपर्क होता या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊयात। ज्योती कोणाला भेटली होती या संदर्भातील चौकशी देखील आता केली जाते। अली हसन, जेव्हा तुम्ही अटारीला गेलात तेव्हा प्रोटोकॉल मोडण्यात आलेला होता अशा प्रकारची माहिती मिळते। ज्योती कोणाला मिळाला? मला तर दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, ज्योती संदर्भातील अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत। अगदी पाकिस्तानने भारताचे इन्फ्लुएन्सर्स वरती टार्गेट ठेवून ज्योती मल्होत्रा सारख्या लोकांना हाताशी फायदे करून अशा पद्धतीने भारताच्या अतिसंवेदनशील भागाची माहिती मिळवल्याची माहिती समोर येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योती मल्होत्रा हिचा जो फोन आहे त्याच्यामध्ये जे क्लाउड स्टोरेज आहे त्याच्यामध्ये भारतातील अतिसंवेदनशील भागाची माहिती तिने पाकिस्तानला म्हणजे शत्रू राष्ट्राला दिल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे तिच्या विरोधात भारतातील जे सार्वभौमत्व आहे ते धोक्यात आणण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय न्याय संहितेच्या दृष्टिकोनातून तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तिचा साधारणपणे या शिक्षेनंतर साधारण 14 वर्षाची शिक्षा होऊ शकते। सध्या ती पोलीस रिमांडमध्ये आहे आणि तिच्याकडे NIA, IB, हरियाणा पोलीस अशी संयुक्तपणे त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे आणि तपास यंत्रणा त्यांच्या सोशल मीडियाची माहिती त्याचबरोबर बँक खाती आणि प्रवास इतिहास आतापर्यंत तिचा तपासला जात आहे। या प्रकरणामध्ये अनेक माहिती समोर येण्याची शक्यता आहे आणि तिने जर आपण पाहिलं तर महाकुंभ असो किंवा देशातील महत्वाची मंदिरं असो अशा ठिकाणी प्रवेश केल्याची माहिती मिळते, त्याची माहिती घेतल्याची माहिती सध्या मिळते। ज्योती मल्होत्रा यांच्या विरोधात तिच्या विरोधात ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 अंतर्गत गंभीर शिक्षा होऊ शकते, ज्यामध्ये साधारण 14 वर्षापर्यंत तुरुंगवास तिला होऊ शकतो अशी माहिती जी आहे ती मिळते। सगळ्यात महत्त्वाचे पाकिस्तान उच्च आयोगातील कर्मचारी असलेल्या दानिश याच्यासोबत तिचे संबंध असल्याचे समोर आले होते आणि त्या संदर्भात तिने कबुली देखील दिलेली आहे। या सगळ्यामुळे आता तिचे जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत ते ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्यावरती फॉरेन्सिक लॅबकडनं चौकशी जी आहे ती सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। नक्की शिवाजी, मात्र तिच्या क्लाउड स्टोरेज मधून काही महत्त्वाची माहिती मिळालेली आहे। यावरून काही गुप्त मिशन वरती ती होती, पाकिस्तानला अनेक गोष्टींमध्ये ती माहिती पुरवत होती, मदत करत होती। या संदर्भातली काय सविस्तर माहिती आहे? तिच्या क्लाउड स्टोरेज मध्ये जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये तिने भारतातील अतिसंवेदनशील भागांची माहिती स्वतःच्या क्लाउड स्टोरेज मध्ये तिने घेतली होती। आता ही माहिती तिने शत्रू राष्ट्राकडे दिलेली आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तिने ज्या ज्या डिव्हाइसेस मार्फत पाकिस्तानच्या हँडलरशी संपर्क साधलेला आहे त्या हँडलर कोणकोणते होते, त्या सगळ्यांशी तिने अजून कोणाची भारतामधून मदत घेतलेली आहे का आणि पाकिस्तानने अशा पद्धतीने कोणकोणत्या जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना संपर्कात ठेवलं होतं, त्याचबरोबर ती कोणाकोणाच्या संपर्कात आली या सगळ्यांची चौकशी सध्या वेगवेगळ्या राज्यामध्ये सुरू आहे। मात्र ज्योती मल्होत्रा हिचा थेट संपर्क चायना आणि पाकिस्तान
त्या दोन्ही देशांच्या गुप्तहेरांशी झाल्याची माहिती मिळते. त्यामध्ये जो दानिश आहे त्याचं स्वतःचं लग्न झालेलं असतानाही मुस्लिम धर्मामधील बहुपत्नीत्व आहे असं सांगून दानिशच्या पत्नी देखील याच्यामध्ये सहभागी असल्याची माहिती मिळते. भारताने ताबडतोब दानिशला देश सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार तो देश सोडून गेलेला आहे. मात्र ज्योती मल्होत्रा जी आहे तिच्या अडचणी वाढताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर तिच्या कुटुंबाची देखील चौकशी होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. नक्की शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात.